भर रात्री रॅपिडो ड्रायव्हरची मुजरी. रडत रडत महिलेने सांगितला थरार. तुझ्या बापाची गाडी आहे का? भर रस्त्यात भर रात्री एका महिलेला रॅपिडो ड्रायव्हरने विचारलेला हा संतापजनक प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. विचार करा, रात्रीची वेळ आहे, तुम्ही थकून ऑफिसवरून घरी निघालात आणि ज्याच्या जीवावर तुम्ही सुरक्षेची खात्री बाळगता तोच ड्रायव्हर तुमच्याशी असं वागला तर? हा खळबळजनक प्रकार घडलाय गुरुग्राममध्ये. सध्या एका रडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ही महिला रडत रडत आपली आपबीती सांगते, जे ऐकून कोणाचंही रक्त खवळेल. 15 डिसेंबरची ही घटना आहे. ही महिला रॅपिडो कॅबने प्रवास करत असताना ती फोनवर बोलत होती, पण गाडीत गाणी खूप जोरात वाजत होती. तिने ड्रायव्हरला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं की भाऊ, गाण्याचा आवाज थोडा कमी करा, पण त्या ड्रायव्हरने ऐकलं नाही. जेव्हा तिने तिसऱ्यांदा विनंती केली तेव्हा ड्रायव्हरचा पारा चढला. त्याने चक्क तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि म्हणाला, तुझ्या बापाची गाडी आहे का? फोनवर बोलायचं असेल तर उतर खाली आणि जाऊन आपल्या बापाच्या गाडीत बस. केवळ एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने त्या महिलेला भर थंडीत मध्यरात्री रस्त्यावर उतरवलं. त्या महिलेने विनंती केली की दुसरी कॅब येईपर्यंत मला गाडीत बसू द्या. पण ड्रायव्हरने उलट तिला धमकी दिली आणि जोरात गाडी पळवली. कसाबसा स्वतःचा जीव वाचवत ती महिला गाडीतून बाहेर पडली. धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा ही महिला तक्रार करायला पोलीस ठाण्यात गेली तेव्हा तिला तिथूनही मदत मिळालेली नाही. उलट पोलिसांनी तिला हे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी दबाव टाकला. पण ही महिला डगमगली नाही. तिने आपल्या कुटुंबाला बोलावून घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी थेट कोर्ट गाठलं आणि ड्रायव्हरवर केस ठोकली. मंडळी, तुम्हाला या ड्रायव्हरबद्दल आणि त्या महिलेच्या हिमतीबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.